ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस्ड बाय महादेव 44. आपण बघत आहोत कार्मिक रिलेशन आणि ह्याच्यामधनं आपल्याला सुटका कशी मिळू शकेल. तर आपण हो ओपोनोपोनो प्रेयर लास्ट एपिसोडमध्ये पाहिलं. तर ही प्रेयर आपल्याला 108 वेळा 21 डेज करायची आहे, ज्याच्यामध्ये ही सुरू करायच्या अगोदर तुम्हाला भगवंताला म्हणायचं आहे की मला नाही माहिती की मी ह्या व्यक्तीचं काय देणं लागतो किंवा लागते. आणि पण मी जे काही या व्यक्तीला मागच्या जन्मी किंवा कुठल्याही जन्मी हर्ट केलं असेल, ज्याच्यामुळे ही व्यक्ती माझ्या नशिबात आली आहे, सो आय कॅन रिअली फील दॅट पेन आणि आय एम सॉरी फॉर दॅट. माझी ही माफी ॲक्सेप्ट करा. आणि त्याच प्रकारे हे करत असतानाच ज्या लोकांनी तुम्हाला हर्ट केलं, म्हणजे आता हे कार्मिक जे तुम्हाला हर्ट करत आहे त्याला तुम्ही माफ करून टाकताय, तर हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये डिक्लेअर करायचं आहे. हे झाल्यावर सुद्धा जर का होपोनोपोनो हो ओपोनोपोनो प्रेयर तुम्ही म्हणल्यावरती सुद्धा जर का तेवढा इफेक्ट जाणवत नसेल, तर हा खूप स्ट्रॉंग कार्मिक बॉन्ड आहे. ह्या वेळेला तुम्हाला भगवंताला शरण जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नाही माहिती की काय प्रॉब्लेम आहे, पण प्लीज मला ह्या रिलेशनमधनं, ह्या कार्मिक रिलेशनमधनं बाहेर काढा. तुम्हीच मला मदत करू शकतात आणि माझ्यासाठी अनबेरेबल झालं आहे. माझे कर्मा रिलीज करा आणि तुमची हेल्प भगवंत करेल वेगवेगळ्या प्रकारे. इथे तुम्हाला डेफिनेटली लक्षात ठेवायचं, नवीन कर्म क्रिएट करायचा नाही. त्या व्यक्तीकडनं काही जास्त घेऊ नका, कारण ते परत फेडत बसायला लागेल तुम्हाला. सेकंडली तुम्हाला त्या व्यक्तीला उलटं बोलून, उलटं हे करून हर्ट करायचं नाही. जस्ट स्टे काम. तुम्हाला जो पश्चाताप किंवा जो पेन ह्या जन्मामध्ये दिलेला आहे, नशिबात लिहिलेला आहे, तो भोगावाच लागणार आहे. सो जस्ट ॲक्सेप्ट इट आणि स्टे काम, कंपोज्ड. भगवंत तुमच्या बरोबर आहे. सो बिलीव्ह इन हिम आणि यातनं तुम्ही लवकरच बाहेर पडाल. थँक्यू सो मच. बघत रहा ब्लेस्ड बाय महादेव 44.